तर हे बघा राडा. तुम्ही म्हणसाल ह्या कसा काय राडा असला, कसा काय अवतार. तर बघा घर सगळं आवरायला काढले होते. महालक्ष्म्या, गणपती, नंतर न शिवांचा वाढदिवस आहे बघा 18 तारखेला. म्हणलं चला सगळं घर स्वच्छ करून घ्यावं म्हणलं. सगळे डबे वगैरे घासून घेतले बघा. सगळं सामान खाली ठेवलं होतं. आणखीन थोडेसे डबे राहिले होते घासाचे, वाळाचे, म्हणून म्हणलं चला दुपारीच थोडासा स्वयंपाक असा जास्ती करून घेतला होता बघा. चपात्या ते भांडे काढायचेत म्हणून. पण दुपारच्या गरगट्याची भाजी काय खात नाहीत म्हणले मुलं, म्हणून म्हणलं चला दुसरी भाजी करून घ्यावं. मी तर 5-6 वाजताच ब्रेड असं तूप लावून भाजून खाऊन घेतला होता. म्हणून मला तर काही जास्ती भूकच नव्हती. मग म्हणलं कांदा लसूण तेलात परतले बघा, हिंग जिरे, थोडंसं टमॅटो टाकले आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकला. म्हणलं थोडीशीच अशी त्यांच्यापुरती शेंगा भाजी करावी म्हणली, कारण एक मुलगा आणि मिस्टर दोघं जणच जेवणार होते. मग म्हणलं चला थोडीशीच भाजी करून घ्यावी म्हणून मग शेंगाच भाजी करून घ्यावं म्हणलं. इतर काय जास्त शिजवत बसण्यापेक्षा म्हणलं शेंगा भाजी पडदिशी होती म्हणलं, म्हणून मग मी शेंगा भाजीच करायला घेतली बघा. मग लाल तिखट ते त्यामध्येच असं मस्त तेलामध्ये फ्राय केलं आणि नंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकला त्यामध्ये. कांदा टमाटर एक जीव झाला की मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा थोडासा आणि तेलामध्ये मिक्स केलं ना मग पाण्याचा शिंतोडा सोडून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बघा. मस्त अशी लगेचच आपली शेंगा भाजी तयार होते. रबरबीत दोघा जणांना बास होते आणि मुलं मिस्टर आवडीने खातात ही भाजी. परत दुपारचा थोडाशी गरगट्ट्याची भाजी पण होती, भात होता, चपात्या होत्या. म्हणलं चला जास्त काही करायला नको. हे बघा दुपारच्या असे चपात्या शिल्लक होत्या, गरगट्ट्याची भाजी पण होती, भात होता. तर असा आहे बघा संध्याकाळच्या जेवणाचा बेत. तोंडी लावण्यासाठी थोडेसे बाजरीचे सांडगे आणि तांदळाच्या पापड्या पण मी तळून घेतल्या होत्या फोडणीच्या अगोदर. तर बघा खायला खूप छान लागतात, मला तर आवडतात. या तुम्ही पण खायला बाजरीची सांडगे आणि चॅनलला सबस्क्राईब करा.